ऑगस्ट अमृत भोजनाचा ब्रेक झाला आहे. आरोग्य आणि अध्यात्म आहार या विकास शिबिरामध्ये याचा ब्रेक झालेला आहे. काय काय बनवलेलं आहे सांग. हे काय आहे? बटर आहे. बटर आहे. आणि हे बुट्टे आहे. बुट्टे आहेत. हां, शिमला मिरची भरलेली. भरलेली. आणि काय आहे? आणि हे खटाई आहे, म्हणजे चिंचीची बनवलेली. आणि ही खोबऱ्याची चटणीची बनवलेली आहे. आणि सॅलड आहे आणि ॲपल आहे. आणि सगळे लोक हा अमृत भोजनाचा आनंद घेत आहेत. दुपारचा सत्रात अमृत भोजन करताना सर्व लोक घरी बनवशील का म्हणते आता असे. हां, आता पोळ साहेब आलेले आहेत अमरावतीवरून आणि पोळ काकू अमृत भोजन घेत आहेत 3 दिवसापासून. मला सांगा, घरी गेल्यावरही तुम्ही हे कंटिन्यू कराल ना? मी तुम्हाला व्हिडिओ याच्यासाठी काढत आहे की कारण की तुम्हालाही पण याची गरज आहे आणि तुम्हाला अनुभव चांगला येईल. हे निसर्गामध्ये बनलेलं, म्हणजे परमेश्वरानं बनवलेलं हे साहित्य आहे सगळं. त्याच्यावर जास्त प्रक्रिया करून करून आपण ते डेड बनवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ते कुजते, सडते आणि रोग होतात. पण असं जर आपण खाल्लं, एक टाईम प्रकृतीनं जसं दिलं तसं आणि संध्याकाळी पत्नीनं दिलं तसं, म्हणजे पत्नी भी प्रकृती से कुछ कम नाही आहे, तर असं जर खाल्लं तर आपले व्याधी वगैरे सर्व दूर होऊन जातील. आजी, तुला कसं वाटत आहे हे जेवण? छान वाटते. आवडलं? असंच घरी करते मी. हां, घरी असंच करते मी. 8 महिने झाले. 8 महिने झाले. हां, आणि चांगला अनुभव आहे मग? चांगला अनुभव आहे. टोंगळे पण चांगले झाले. ऑपरेशन करायला लागत होतं, तर आता करा नाही लागत. हो ना. अजून तुला चालता येत नव्हतं ना? चालता येत नव्हतं, आता पण चालता येते. चालता पण येते. आणि काल आजी जटाशंकरचा धबधबा 2.5 किलोमीटर वरती चढली, 2.5 किलोमीटर उतरली आणि एकदम चांगली झाली आजी. तर हे परमेश्वराच्या बागेतलं अन्न आहे, ज्याला आम्ही अमृत भोजन म्हणतो. आणि हे जर तुम्ही याचा आदर केला तर तुमच्या आयुष्यातली औषधी खरंच निघून जाणार. धन्यवाद. सगळ्यांचा जेवणाची वेळ सुरू आहे.